वर्षाची करा सुरुवात पलूस शहरातील विश्वासाचं नवं नाव चांगभलं ज्वेलर्स सोबत। तुमच्या सौंदर्याला द्या सोन्याची झळाळी पलूसच्या चांगभलं ज्वेलर्स सोबत। चोख सोन्या चांदीच्या दागिन्यांचे भव्य दालन, आकर्षक सुवर्ण अलंकार योग्य दरात मिळवण्याचे एकमेव ठिकाण चांगभलं ज्वेलर्स, मेन रोड, नागोबा मंदिर समोर, पलूस। प्रोप्रायटर राहुल मोरे। नागठाणेतील श्री नागेश्वर भैरवनाथ यात्रा उत्साहात, हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी। गुलाल खोबऱ्यांचे उधळण करत भैरवाच्या नावाने चांगभलं, नागोबाच्या नावाने चांगभलंच्या जयघोषात नागठाणे तालुका पलूस येथील ग्रामदैवत श्री नागेश्वर भैरवनाथ यात्रा आज मोठ्या उत्साहात संपन्न झाली। यात्रेसाठी परिसरातील हजारो भाविकांनी नागठाणे येथे दरवर्षीप्रमाणे गर्दी केली। गुढीपाडव्यापासून श्री नागेश्वर भैरवनाथ यात्रेस सुरुवात झाली। या दिवशी नागेश्वर मंदिरात नवीन वर्षाचे पंचांग वाचन करण्यात आले। 3 दिवस चालणाऱ्या या यात्रेत शुक्रवारी 12 एप्रिल रोजी पालयात्रा, मानाचे बकरे, शनिवारी 13 एप्रिल रोजी दंडस्नान, गोडा नैवेद्य, रात्री मृग नक्षत्रावर भैरवनाथ देव व देवी जोगेश्वरी यांचा लग्न सोहळा मोठ्या थाटामाटात भैरवनाथ मंदिरात पार पडला। नंतर गावच्या शिवेवर असणाऱ्या वीरभद्राची मानाची सासनकाठी भैरवनाथाच्या भेटीसाठी आली। यावेळी सासनकाठीचा मानकरी असणाऱ्या व्यक्तीच्या अंगात वीरभद्र संचारात असल्याने त्यास व्यक्तीला खेळवत वीरभद्र देवाच्या भेटीला नेले आणि पुन्हा तिथून भैरवनाथ मंदिरात परत आणले गेले। नंतर भैरवनाथाची पालखी नागेश्वर मंदिराकडे दर्शनासाठी गेली। नागेश्वराची भेट घेऊन परत पालखी भैरवनाथ मंदिरात आली। तिसऱ्या दिवशी पहाटे गणगौळण, वगनाट्य सादरीकरणानंतर घोट्याचा नैवेद्य दाखवून सकाळी भैरवनाथाच्या लग्नाची वरात व मानाच्या सासनकाठ्या, गुलाल खोबरे उधळत पारंपरिक वाद्यांच्या गजरात देवांच्या नावांचा जयघोष करत नागेश्वर मंदिराकडे मार्गस्थावर दर्शनासाठी दुतर्फा महिलांनी गर्दी केली। स्टेट बँकेसमोर श्री नाईकबा व श्री भैरवनाथ यांच्या पालखीची भेट घेत दोन्ही पालख्या एकत्र होऊन दुपारी नागेश्वर मंदिरात पोहोचली। यानंतर नागेश्वर मंदिरात आरतीने यात्रेची सांगता झाली। यात्रा काळात कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून भिलोडी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। चला